चांद्यापासून बांध्यापर्यंत कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ करून सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती घेऊन आली आहे आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता आपल्या सर्वांना या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही राज्यामध्ये निर्माण होताना दिसत आहे. पण इथं प्रश्न उद्भवला की अखेर कधीपासून आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पाऊस हा दिसणार आहे. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर प्राप्त करायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहायला हवा. जिथं वाटते आपल्याला व्हिडिओ या ठिकाणी आवडल्यासारखा तिथंच व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. चॅनलला ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती की बाबा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. शेतकरी मित्रांनो, आता आपल्या सर्वांच्या मनात सध्या जो महत्त्वाचा सवाल निर्माण झालाय त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे की अखेर कधीपासून राज्यामध्ये आपल्याला जोरदार पाऊस दिसणार. तर मित्रांनो, चिंता दूर करणारी ही सध्याची आनंदाची वार्ता आहे की आता लवकरच राज्यामध्ये सुरू होणार आहे या ठिकाणी जोरदार पाऊस. पण इथं प्रश्न उद्भवतो की अखेर कधीपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू होणार आहे. चला ती तारीख तुम्हाला सांगतो की ज्या तारखेपासून आता राज्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होणार. लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपल्याला माहिती आहे की सगळीकडे या ठिकाणी ऊन पडले आणि अशा परिस्थितीमध्ये जमिनीला सुद्धा भेगा पडल्या होत्या आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या पिकाकडे त्या ठिकाणी पाहू वाटत नाही. ज्या पद्धतीनं एखादा गरम तवा असतो त्या पद्धतीनं आपल्या असणारी पोटाची आणि जमिनीची स्थिती आणि त्याच्यावरती असणारं आपलं कोवळं लेकरू म्हणजे आपलं पीक. तर अशा परिस्थितीमध्ये मला सांगा, तुमच्या पोटात दुपारच्या वेळी किती कालवत असेल याची असणारी जी विचारणा आहे ती जरी केली तरी या ठिकाणी थरकाप हा हृदयाचा उडतो. अशा परिस्थितीमध्ये आनंदाची वार्ता अशी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आता 16 जुलैपासून वातावरणीय बदल होणार आहे. याचा अर्थ असा नाही की लगेचच 16 जुलैपासून जोरदार पाऊस पडणार आहे. तर तुम्ही काळजीपूर्वक ऐका. 16 जुलैपासून कोकण आणि त्याचबरोबर विदर्भ या ठिकाणाहून या ठिकाणी पावसाची सुरुवात होणार आहे. परंतु हा पाऊस जो आहे तो हलका ते मध्यम स्वरूपाचा असणार आहे. मग राज्यातील इतर जिल्ह्यात पाऊस कोसळणार नाही का? नाही, राज्यातील इतर जिल्ह्यात सुद्धा पाऊस कोसळणार, पण त्यासाठी कोणतीही प्रणाली त्या ठिकाणी उपयुक्त ठरणार नाही. तर ठरणार आहे या ठिकाणी उपयुक्त स्थानिक वातावरण. तुम्ही म्हणत असाल सर, कोणतं का वातावरण त्या ठिकाणी उपयुक्त ठरणार? आम्हाला पावसाशी घेणं देणं आहे. तर लक्षात घ्या, 16, 17, 18, 19 या 4 दिवसांमध्ये राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला पाऊस हा भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात दिसणार आहे. हा पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल. हा पाऊस सर्वदूर असणार नाही. पण 20 जुलैपासून वातावरणात भयंकर बदल होणार आहे आणि 21, 22, 23ला मात्र राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस मराठवाड्यात पण पडणार आहे. हा पाऊस उत्तर महाराष्ट्रात पण कोसळणार आहे. हा पाऊस आपल्याला मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर कोकण, विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या सगळ्या भागात दिसणार आहे. पण तुम्हाला सांगतो, खरा बदल जो आहे तो 25 जुलैपासून 5 ऑगस्टपर्यंत होणार आहे. 25 जुलैपासून 5 ऑगस्टपर्यंत राज्यातील जवळपास कोणताही जिल्हा, कोणताही कानाकोपरा शिल्लक राहणार नाही आणि संपूर्ण राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस होणार. म्हणजे काय? ज्यांनी पिकं पेरली आहेत किंवा पिकाची लागवड झालीत, कोवळी पिकं उन्हामध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं तर माना टाकत आहेत, तर त्यांच्या माना वर काढण्यासाठी 16 तारखेनंतरचा ढगाळ वातावरणासह येणारा हलका पाऊस उपयुक्त पडेल. त्यानंतर 20 तारखेनंतर येणारा हलका ते मध्यम स्वरूपाचा पण जास्त ठिकाणी असणारा जो पाऊस आहे तो पाऊस त्यांच्या वाढीसाठी थोडाफार उपयुक्त ठरेल. पण जो पाऊस आपल्या विहिरीला, आपल्या बोरवेलला पाणी आणणारा आहे, नदी नाल्यांना पूर आणणार आहे, तो पाऊस 25 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, घाबरून जाऊ नका. आज मला काय
म्हणायचे की बोलणं सोपं असते. आम्ही बोलतो, पण तुम्ही प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकता. प्रत्येकाला आशा आहे की आजच्यापेक्षा उद्याचा दिवस बरा यावा आणि तो दिवस बरा येणार. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, एल निनोचं वर्ष आहे. आपल्या मनासारखं यंदा होणार नाही. पाऊस हा खूप जास्त पडणार नाहीये. अगोदरच पाऊस कमी सांगितलाय आणि त्याच्यामध्ये कुठं पाऊस कमी अधिक झाला तर घाबरून जाऊ नका. आपण एक काम करा, हे 3-4 दिवस जेव्हा पाऊस दिसत नाहीये ना जास्त, तर त्या परिस्थितीमध्ये एक काम करा, आपण कोळपणी करून घ्या. जर कोळपणी केली तर तुम्हाला सांगतो ह्या ज्या पडलेल्या भेगा आहेत ना, तर ह्या भेगा त्या ठिकाणी भरून निघतील. वरच्या साईडला जे मातीचं असणारं कव्हर आहे, की ते एक आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो, की एक धिपली बनल्यासारखं झाली किंवा कोणी खपली झाल्यासारखं म्हणतंय. जर तुम्ही कोळपणी केली, तर ही जी झालेली खपली आहे, ती त्या ठिकाणी ब्रेक होईल आणि या खपलीमध्ये जे साचून राहिलेलं पाणी आहे ते मुक्त होईल. मुक्त झाल्यामुळं काय होईल, की कोळपणी केल्यानं 3-4 जे फायदे होणार ते कोणते होणार? कोळपणी केल्यानं पहिला फायदा होईल, की तण हे जे त्या फटीमध्ये आहे, ते तण उघडं पडेल. त्यांच्या मुळ्या उघड्या पडतील आणि 2 दिवसात या कडक उन्हामध्ये हे तण जे ते मरून जाईल. मला सांगा आज जमिनीमध्ये पाणी कमी आहे आणि आहे ते पाणी कोण घ्यायले? तण आणि पीक या दोघांमध्ये स्पर्धा आहे. मग जर आपण त्या ठिकाणी कोळपणी केली तर तणाचं पाणी कुणाला उपलब्ध होईल या ठिकाणी? आपण जर बघितलं आपल्या पिकाला. हा एक फायदा. कोळपणी केल्याचा दुसरा फायदा काय केला या ठिकाणी असं जर म्हटलं, तर लक्षात घ्या. कोळपणीचा दुसरा फायदा आहे, की जुने जाणते लोक म्हणतात, की एक जर कोळपणी केली किंवा एक जर पाळी या ठिकाणी पिकाला दिली, तर त्या माध्यमातून पाणी दिल्यासारखं होते. ओके. हा फायदा. खपलीमध्ये अडकलेलं पाणी, जमिनीमध्ये खाली ओल असणारं पाणी, हे पण त्या असणाऱ्या पिकाला म्हणजे आपल्या रोपाला उपलब्ध होईल. त्याबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, की आता हे तण जे जमिनीत टाकलेलं खत आणि पाणी घेते, ते पण त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त होणार आणि जो पाऊस मग पुढे चालून पडणार आहे, तर त्या पावसामध्ये तण शिल्लक राहणार नाही. म्हणजे जो पाऊस थोडा जरी पडला, तर डायरेक्टली त्या पिकाला उपलब्ध होईल ते पाणी आणि त्याच्यामुळे त्याची जोमदार वाढ होईल. बघा, आपल्या हातात काय आहे, की जे आपल्या हातातील काम आहे ते आटोपून घेणं. म्हणून कोळपणी करा. कोळपणी केली, की इथून 8-10 दिवस आपलं पीक जगवायला, वाचवायला या ठिकाणी मदत होते. तर अशा परिस्थितीमध्ये हाच एक उपाय आहे, की ज्या पद्धतीनं सध्या 2-3 दिवस पिकं वाचवा. मग तिथून पुढे ढगाळ वातावरण, स्थानिक वातावरणासह पाऊस. त्यानंतर 20 जुलैपासून हलका ते मध्यम पाऊस आणि 25 जुलै ते 5 ऑगस्ट मध्यम ते जोरदार कुठं अतिवृष्टीची सुद्धा शक्यता आहे. तर या पद्धतीनं नियोजन करा. जोखमीचा काळ आहे, अडचणीचा काळ आहे, जिकरीचा काळ आहे, पण जिगर हारू नका एवढीच आपणास कळकळीची विनंती. आता इथून पुढे पाऊस हा कशा पद्धतीनं राहील याबद्दल अचूक माहिती शेतीमित्रच्या माध्यमातून मी दररोज घेऊन येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. तुमच्याकडे पाऊस कमीच आहे, पण तो कसा आहे 16-17 तारखेनंतर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवत चला. तर मित्रांनो, जर व्हिडिओमधील माहिती आपल्याला मनापासून आवडली असेल तर जरूर या व्हिडिओस लाईक करा. तमाम शेतकरी मित्रांना आणि कास्तकार बांधवांना मनापासून कळकळीची विनंती आहे, की ही आनंदाची वार्ता असण्यापेक्षा सुद्धा एक दिलासादायक वार्ता आहे. तर ही वार्ता कृपया करून जास्तीत जास्त शेतकरी मित्रांकडे पोहोचवा. त्यासाठी व्हिडिओला शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल WhatsApp नंबर, त्यानंतर WhatsApp ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, Facebook, Instagram, Snapchatचाही वापर करू शकतात. राहिला प्रश्न सबस्क्राईबचा, तर या ठिकाणी सर्व कास्तकार बांधवांना मनापासून विनंती आहे, की फार मेहनतीनं ही माहिती एकत्र करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. जर ही वार्ता तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला वाटते, की यामुळे काहीतरी हित साधल्या जाणार आहे, तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे अशाच दिलासादायक वार्ता तुम्हाला निरंतर व नेहमी पाहावयास मिळत राहतील. तर मित्रांनो, या व्हिडिओसह एक दिलासादायक वार्ता घेऊन मी पुन्हा एकदा आपल्याला शेतीमित्र यूट्यूब चॅनलमध्ये मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे, कास्तकार बांधवाचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.